नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण एक वेगळीच रेसिपी बघणार आहोत. आज आपण बघणार आहोत पातोळ्या. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. या ठिकाणी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी. ओलं खोबरं घेतलेलं आहे 1 वाटी. अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे. पिठामध्ये घालण्यासाठी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. वेलची पावडर घेतलेली आहे. साजूक तूप घेतलेलं आहे. केळीची पानं पण घेतलेली आहेत. या ठिकाणी आपण हळदीच्या पानावरती या पातोळ्या बनवतो, पण माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी केळीच्या पानावर बनवणार आहे. या केळीची पानं पण नसतील तर तुम्ही बटर पेपरवर पण बनवू शकता. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा सारण तयार करून घेणार आहे. मी खोबरं मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. मग आपण याचं सारण बनवून घेऊया. पिठाला उकड काढून घेऊया. आता आपण या ठिकाणी पिठाला उकड काढून घेणार आहे. या ठिकाणी मी पातेल्यामध्ये 1 वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्येच आपण हे चमचाभर तूप आहे ते घालून घेणार आहे. त्याच्यामध्येच चवीसाठी मीठही घालणार आहे आपण. छान मिक्स करून घेणार आहे आपण हे. थोडीशी उकळी आल्यानंतर पाण्याला याच्यामध्येच आपण गॅस बंद करूया. याच्यामध्येच आपण हे तांदळाचं पीठ घालून घेणार आहे. छान असं मिक्स झाल्यानंतर आपण याच्यावरच झाकण ठेवून देणार आहे. म्हणजे आपलं पीठ तांदळाचं फुगेल म्हणून आपण याच्यावर झाकण ठेवणार आहे. याची वाफ नाही जाऊ द्यायची आपण. पटकन याच्यावर आपण झाकण घालून घेऊया. असंच एक 5 मिनिट ठेवून देणार आहे आपण. आपल्या पिठाला उकड येईपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊया. त्यासाठी मी खोबरं या ठिकाणी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. तुम्ही किसून पण घेऊ शकता. गूळ पण घेतलेला आहे या ठिकाणी मी अर्धी वाटी. आता आपण कढई गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये तूप घालणार आहे मी चमचाभर. आणि त्या तुपावरच मी खोबरं परतवून घेणार आहे. खोबऱ्यातला ओलापणा थोडासा आपण कमी करणार आहे. त्याच्यामध्येच आपण हा गूळ पण घालून घेणार आहे. सर्व मिश्रण आपण छान असं मिक्स करून घेणार आहे. तुम्ही ड्रायफ्रूट पण घालू शकता याच्यामध्ये. ते ऑप्शनल आहे. मी घालणार नाही कारण आपलं सारण हे मोदकाच्या सारखं सारण बनवणार आहे मी. त्यामुळे मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे घालणार नाही. वेलची आणि जायफळ घालणार आहे आपण याच्यामध्ये. थोडंसं सारण आपलं बनत आल्यानंतर आपण याच्यामध्ये वेलचीची पावडर घालणार आहे. वेलची आणि जायफळामुळे आपल्या सारणाला एक छान अशी चव येते. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक ओला नारळ आणि वेलची पावडर, जायफळ आहे. गूळ हे अगदी घरामध्ये अवेलेबल असणारं साहित्य आहे. त्याच्यातून आपण बनवणार आहे. कोकणामध्ये स्पेशली हा नैवेद्य गणपतीच्या वेळेला पण केला जातो. नागपंचमीच्या वेळी पण केला जातो. म्हणून आपण ही आज वेगळी रेसिपी बघणार आहे. उकडीचे मोदक आणि पातोळ्या दोन्हींचं सारणही सेमच असतं, पण याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट पण घालू शकता. थोडंसं असं सुकं झालं की आपण गॅस बंद करून घेणार आहे. आता गूळ छान मिक्स झालेला आहे आपला या सारणामध्ये, तुम्ही बघू शकता.
छान असं तयार झालेलं आहे. एकदम ड्राय पण नाही करून घेणार आपण सारण, थोडंसं असं मध्यमच ठेवणार आहे. त्याच्यामध्येच मी आता ही वेलची पावडर घालणार आहे. मिक्स करून घेणार आहे आपण. हे थोडंसं थंड करून घेऊया आपण हे सारण आणि सुकवून घेऊया आपण याला. तोपर्यंत आपण पिठाला उकड आलेले आहे ते पीठ मळून घेणार आहे छान असं, आणि मग आपण याच्या पातोळ्या थापून घेणार आहे. मी गॅस बंद करते या ठिकाणी. पीठ बघून घेऊया आपण. छान अशी उकड आलेली आहे पिठाला. आपण एकसारखं करून मळून घेऊया याला, परातीमध्ये काढून घेऊया. आता मी या ठिकाणी प्लेटमध्ये हे पीठ काढून घेतलेलं आहे. आता आपण हे हाताने एकजीव करून असं मळून घेणार आहे आणि मग याचे आपण गोळे करून पातोळ्या थापून घेणार आहे. एकजीव करून एकसारखा असा गोळा बनवून घेणार आहे आपण या पिठाचा. आता आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान मळलेलं आहे. आता आपण याचे गोळे बनवून घेऊया आणि पातोळ्या थापून घेऊया. त्याच्यामध्ये सारण भरून आपण वाफवून घेणार आहे हे सर्व. या ठिकाणी मी पिठाचे गोळे बनवून घेतलेले आहेत. मी या ठिकाणी 4 पातोळ्या करणार आहे आणि थोडेसे मोदक करायचे आहेत, म्हणून मी या ठिकाणी थोडंसं पीठ बाजूला काढलेलं आहे. पण याच्यामध्ये 1 वाटीमध्ये 6 पातोळ्या आपल्या बनून तयार होतात. या ठिकाणी मी केळीचं पान घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. थोडासा तेलाचा हात घेऊन आपण हे थापून घेणार आहे आता, आणि त्याच्यामध्ये सारण भरून घेणार आहे. या ठिकाणी मी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. एक चाळण ठेवलेली आहे. माझ्याकडे स्टीमर नाही आहे, त्यामुळे मी चाळणीमध्येच वाफवणार आहे हे सर्व. त्याच्यावर झाकण घालून घेऊया, म्हणजे आपल्या पाण्याला तोपर्यंत वाफ येईल. आणि आता आपण ही पातोळी थापून घेऊया. आता तुम्ही बघू शकता उबट शेपमध्ये मी हे असं थापून घेतलेलं आहे गोळा. त्याच्यावरतीच आपण सारण घालून घेणार आहे. आणि मग ही आपण बंद करून घेणार आहे. आता हे पान असंच आपण याच्यावरती असंच झाकून देणार आहे. आणि ही पातोळी आपली बनवून तयार झालेली आहे. अशा प्रकारे मी उरलेल्या पातोळ्या पण थापून भरून घेणार आहे आणि मग आपण ह्या चिपकवून पण घेणार आहे. आणि मग आपण याला वाफवून घेणार आहे. आता माझ्या ह्या पातोळ्या थापून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आता मी कढईमध्ये पाणी ठेवून वाफ काढलेले आहे. त्याच्यावरच आपण या पातोळ्या ठेवून देणार आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी या पातोळ्या ठेवून घेणार आहे. त्याच्यावरच मी हे मोदक पण वाफवण्यासाठी ठेवून देणार आहे. झाकून ठेवणार आहे आपण याला. साधारण एक 12 ते 13 मिनिट लागतात ह्या वाफवण्यासाठी, कारण आपण ह्या केळीच्या पानामध्ये बंद ठेवलेल्या आहेत ना, म्हणून आपल्याला थोडा वेळ लागतो याला वाफवण्यासाठी. आता आपण याच्यावर झाकण घालून घेणार आहे आणि एक 12 ते 13 मिनिट असंच वाफवू देणार आहे. त्याच्यानंतर
आपण याला प्लेटमध्ये काढून घेणार आहे. मग आपण तूप घालून या पातोळ्या खाणार आहे गरम गरम. 13 मिनिटानंतर मी हा गॅस बंद केलेला आहे. आपल्या पातोळ्या छान वाफवून पण झालेल्या आहेत. आता आपण याला काढून घेऊया. तुम्ही बघू शकता. आता ह्या प्लेटमध्ये गरम गरम काढून घेणार आहे मी आणि त्याच्यावर तूप घालून आपण खाणार आहोत. या प्लेटमध्ये मी या पातोळ्या काढून घेतलेल्या आहेत. आता आपण याच्यावर तूप घालणार आहे. आणि छान अशा गरमागरम खाणार आहोत. तुम्ही नक्की बनवून बघा. छान बनतात. उकडीच्या मोदक सारख्याच लागतात. या रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.